काय वहिनी? या 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 या. पार्टनर कुठे? आहे ना. ए अगं ये ना. मागे मागे काय होतंय? या 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 जाऊबाई या. जाऊबाई काय झालं? अगं मी अजून म्हातारी झाले नाही नमस्कार करून घ्यायला. नाही म्हणजे हे तुमचं मत झालं, सूर्यकांतला विचारायला हवं. का असला हवं तो ग? सनी बाहेर ये. लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय. वय हा जोडा आम्हालाच ना? चपखल बसत असेल तर घ्या. बाय द वे आपले यजमान कुठं आहेत? पर्यटन केंद्रात. हा अहो म्हणजे बाथरूम मध्ये. सनी लवकर ये. बाहेर बघ. कर्नल हैबतराव मोहित त्यांच्या सुनबाई आले. या या या. अव सनी जाऊबाईचा नोकर आहे काय? मूर्ख, तिचा नवरा आहे तो. हो बया, या मुंबईत नाती असतात ती वेगळी आणि माणसं वागतात ती वेगळी. तू जरा कमी बोलशील का? अवं ती फुलं तोडू का? लई वाढ आहेत बघा. नको. या 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 कर्नल हैबतरावांचे सुपुत्र या या. हॅलो सूर्यकांत. वा 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 वा. बरेच वर्षात मुंबईत पुरुषापुढे वाकणारी स्त्री काय पाहिली नव्हती बुवा. पण कळला बरं का? अहो भाऊजी, मामासाहेब म्हणले तुम्ही थोरल्या लेकासारखा हायसा त्यासनी आणि जाऊबाई थोरल्या सुनेसारखं नाही का? हो. तर जाऊबाई लग्नाला आले नाही मामासाहेबांनी लई वाईट वाटलं बघा. हे बघ, तू आज जा आणि हे तिलाच सांग. असं काय मग तुमचा हनीमून कसा काय झाला? सुरूच कुठे झाला म्हणजे? जाऊबाई जाऊबाई. काय ग? मी करू का मदत स्वयंपाकाला? छे कशाला ते, मी फक्त चहाच तर करते. आणि हे बघ, या मुंबईत सगळं काही विकत मिळतं. कशाला हवी ती दगदग? अहो पण आपल्या माणसाला काय पाहिजे ते आपणच नको का करून घालाया? शी, आम्ही नाही असला गांधळपणा करत. अगं महिला मंडळाचं कन्व्हेन्शन, हरे रामचं गॅदरिंग, शिवाय रात्रीच्या पार्ट्या, एवढ्या सगळ्यातून कुठे पुस्तक मिळते स्वयंपाकाला? रुक्मिणी. काय ताई? इकडे ये. पाहुण्यांना बाहेर घेऊन जा आणि आपला बंगला आणि बगीचा दाखव. आणि हे सगळं असं झालं बघ. अरे काय चालवलंस तू हे? लय मजा येते. तुम्ही बी बस. या या. आधी झोपाळा थांब भाऊ. कुठे कसं वागायचं याची काय अक्कल? मी नुसतं झोपाळ्यावर तर बसले. ही काय झोका घेण्याची पद्धत झाली? हा गावातला झाडाला बांधलेला झोपाळा नाहीये. मुंबईतला झोपाळा नाजूक झोका घ्यावा लागतो. तुमच्या या नाजूकपणाचा मला लय वैताग आलाय. तुमच्या या मुंबईत समजत नाजूक, बोलणं नाजूक, चालणं नाजूक, हसणं नाजूक, बसणं नाजूक. मुंबईत राहायचं असेल तर मुंबईच्या पद्धतीनंच राहायला पाहिजे. तुला काही वाटत नसेल पण लोक मला हसतायत. अडाणीपणा असला तरी तो दाखवायचा नसतो. चल आत. चल मुकाट्यानं आत. आत हो. अरे तिला असं एकदम बोलणं बरं नव्हे रे. तुला काय होतं बोलायला? म्हणून तर सूर्यकांत, मला तिला कुठे घेऊन जायची लाज वाटते. अरे तिला सवय नाही रे मुंबईच्या राहणीची. सनी. येस डार्लिंग. आधी आपण प्रेझेंट डेचा कार्यक्रम आटपू आणि मग जेवण. चालेल? चालेल काय? अगं चालेलच. ए तू इकडे बस आणि भाऊजी तुम्ही पण इकडे येऊन बसा. आलिया भोगासी. पायखाली ठेव. अबा ते आपल्याला पर्जंट का देणार? काही देवतेत ना. तू गप्प बैस की. पर्जंट आलं. उठा तुम्ही दोघं. हा हे घ्या. हो जाऊबाई, कुकवाचा करंडा आणा.
कुंकवाचा करंडा आता कशाला? कुंकवाचं करणं कशाला पाहिजे? बरोबर आहे वहिनी, आलोच. तुम्हाला काय बी कळत नाही. हो, लग्नाचं पर्जन कुंकू लावलं बिगर कसं घ्यायचं? हे घ्या हे काय आहे? कुंकू. हे कुंकू आहे, हे टिकल्या, हे टिकल्या. मुंबईत हेच कुंकू. मम्मीचं कुकू, मम्मीचं कुकू. हम्म. हम्म, हम्म. हे घे. बघा काय पर्जन दिले ते, बघा बघा. असं दिलेलं प्रेझेंट फोडून बघायचं नसतं. तिला काय होतंय? इथं फोडलं काय आणि घरी फोडलं काय? एकच नव का आतली वस्तू बदलतीये? होय? काय असेल काय भाऊजी? हवं, परदानबाईच्या घरी मी असंच बघितलं होतं. फौजदार साहेब, आता 10 मिनिटात तुम्हाला स्वयंपाक करून वाटते बघा. रडा, आणखीन रडा. झोपाळ्यावर काय बसली? दुसऱ्यांच्याकडे खायला काय मागितलं? त्यांनी दिलेलं प्रेझेंट सुद्धा उघडून पाहिलं. जरा जरा म्हणून मॅनर्स नाहीत तुला. तुम्ही मी कवच शिकवलं प्रेमानं? सारखं बोलते चार चौघात. मला वाटलं होतं 4 चौघांचं बघून तू जरा सुधारशील, स्वतःला बदलशील. मला नाही एकदम सुधारता येत. म्हणूनच तू मला आवडत नाही. मला बी काही गोष्टी आवडत नाही तुमच्या. काय? माझ्या? आम्ही बोललो का कवा? बोल ना, बोल. मला वाटलं होता तुम्ही मम्मीचा फौजदार व्हायचा. तुमचा लय रुबाब आहे, पण तुमचा रुबाब बी दिसला नाही. आणि तुमचं नाव बी कवा पेपरात आलं नाही. कावंढळ कुठे? आमचा आबा म्हणत होता मुंबईचा फौजदार येरा गेलेला सलाम करत नाही, फक्त मिनिस्टरलाच करतो. परिता तुमचा रुबाब बी दिसला नाही आणि तुमचा मिनिस्टर बी कवच दिसला नाही. आम्हाला किती वाईट वाटलं असेल. तू एक शहाणी आणि तुझा बाप 1.5 शहाणा. हा अडाणीपणा बंद झालाच पाहिजे. डोक्याला ताप झालाय तुझा. आणि मला काही कमी होतोय का? कधी पायानं जवळ घेतलं का? हा? कधी चौपाटीवर घेऊन गेला का? हा हा? कधी सिनेमाला घेऊन गेला का? कशाला? लोकांनी हसायला? तुला बरोबर घेऊन जायला मला लाज वाटते, कळलं? लग्न कशाला केलं माझ्या संग? मी केलं नाही, मला करायला भाग पाडलं. माझी काय चुकी? मला का छळताय? तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाही. उद्या सकाळी उठून मला लवकर ऑफिसला जायचंय. मूर्ख कुठली, बेअक्कल. मी तुम्हाला साफ सांगते, मी तुमच्या साहेबाच्या पार्टीला येणार नाही म्हणजे नाही बघा. अगं पण का? का? आपणा दोघांनी बोलवलं, माझ्या पोराशी बोलवलं का तुमच्या साहेबानं? माझी पोरं एवढी जड झालीत होय? आपण तिथं चमचमीत खायचं आणि... अगं मी तुला चमचमीत खायला बोलत नाही. मग कशाला बोलवतायसा? नाचायला? अगं वहिनी साहेब येणार आहेत तिथं, त्यांच्या सोबत म्हणून तू तिथं असलीस म्हणजे अवघडल्यासारखं वाटणार नाही त्यांना. असं म्हणतायसा? हा. खरंच हो, खरंच. बहिणी साहेबांनी माझी सोबत पाहिजे. हा. मग येतेच मी. अहो पण तुम्ही काय म्हणून बसलायसा? जातायसा ना हो मोहरम आवरा की. बसलायसा काय म्हणून? हा डोकं रिकामं केलं वाटतं. ग बसा. माझं बाळ चला. आले आले. बेल वाजली की दार उघड, बेल वाजली की दार उघड. तुम्ही हे काय? अहो मम्मीच्या समध्या बायका स्वयंपाक करताना असंच गुंडाळत्यात. ते गुंडाळतात ना, हात टॉवेलला पुसतात, पदराला नाही. असं वय? हे घे. हे काय? साड्या. साड्या? तुमच्या सुधारणा झाली म्हणायची. माझ्यासाठी साड्या आणले.
आज सोन्याचा दिवसच आहे. यांनी माझ्यासाठी साड्या आणल्या. ग बाई माझ्यासाठी. अगं बाया, उघडून बघू का? त्यात म्हणशीला मम्मीची रीत नाही अशी. उघडू उघड का उघडू? हा बघ. चाक आहे. पर असल्या साड्या नेसत नाही मी. लई पातळ आहे. हे बघ, आज आपली पार्टी आहे आणि त्यात तू माझी बायको म्हणून शोभली पाहिजेस, कळलं? ही साडी नेसून सोबन मी. हे बघ, मुंबईतल्या सगळ्या बायका अशाच साड्या नेसतात. तू नेसलीस तर काही बिघडणार नाहीये, पण ती मुंबईच्या पद्धतीनं नेस. पाहिजे असेल तर त्या प्रधानबाईंची मदत घे, पण साडी चापून चोपून नेस. चापून चुपून म्हणजे कंबर आणि मांडे आळून बेंबी उघडी टाकायची आणि ढुंगणाला झोक देत चालायचं. ते स्मितासारखं असंच ना व? हवा, तुम्ही मला स्पष्ट दिसताय. मी बी दिसत असन. मग काय झालं? हा, तुमची बायको तुम्हाला आतनं बाहेरनं दावायची की काय लोकसनी? झाला तुझा मूर्खपणा सुरू? मी शाप सांगून ठेवते, असली साडी नेसून मी 4 चौकात येणार नाही. पाहिजे तर तुमच्यासाठी नेसीन घरात. स्वतःची अक्कल पाजळू नकोस. मी आणून दिलेली साडी नेस, त्या मॅचिंग इयररिंग्स आणि तो तुझ्यासाठी मुद्दामून शिवून आणलेला तो ब्लाऊज पण घाल, समजलं? अवा, हे बुंड पुलक घालून दंड उघडं दावाला मी काय पैलवान आहे वय? काहीतरीच असतं तुमचं. हे बघ, पार्टीला माझ्या खात्यातील मोठमोठे ऑफिसर्स येणार आहेत, त्यांच्या बायका येणार आहेत. ही पार्टी आपल्या लग्नासाठी आहे आणि आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी तिथं उभं राहायचंय. पण असली कापड घालायची सवय नाही मला. एकदम अवघडल्यासारखं होईल. उगाच फाटे फोडू नकोस. जरा पद्धतीनं वागायला शिक. वागीन मी, पद्धतीने वागीन, पण जरा दमानं घ्या. एकदम गाढवाचं घोडं करायची घाई करू नका. तुला पार्टीला हेच कपडे घालावे लागतील. अहो, पण- दरवाजा उघड, दरवाजा उघड. मी काय म्हणते? अहो पण मी काय तुझा म्हणते? शहाणपणा नकोय. दरवाजा उघड, कळलं? हा. हा. काका, या या. अरे वा, झाला की तुम्ही मामाईच्या. असाच येणार काय पार्टीला? नाही नाही. हा, स्वयंपाक. कमाल आहे साहेब, तुम्ही अजून मी तयार नाही. हे पा, तुम्हाला न्यायला आमच्या आमाबाई येईल. मीन साहेब होतो पुढं. नाही. वहिनी साहेब, कुकर लई गरम झालंय. गॅस बंद करा. अरे बाई, हा. विसरलेच की मी. साहेब मी गाडीत आहे. हा